नमस्कार. ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज श्री साई सच्चरित्रच्या अध्याय 39चं वाचन करणार आहे. अध्याय 39. बाबांचे संस्कृतवरील ज्ञान, गीतेतील एका श्लोकाचे त्यांचे अर्थस्पष्टीकरण आणि समाधी मंदिराचे बांधकाम. काही लोकांना असं वाटायचं की साईबाबांना संस्कृत येत नाही. हेमाडपंत यांनी या गैरसमजाला खोडून काढण्यासाठी 50व्या अध्यायात याबाबत स्पष्ट वर्णन केलं आहे. कारण दोन्ही अध्यायांचा विषय एकच असल्याने ते सर्व येथेच एकत्र केले आहेत. प्रस्तावना. धन्य आहे शिर्डी, धन्य आहे ती द्वारकामाई, जिथे श्री साई स्वतः वास करत होते, आणि धन्य आहेत ते शिर्डीतले लोक ज्यांच्यावर त्यांनी कृपा केली आणि ज्यांच्यासाठी इतक्या दूर प्रवास केला. शिर्डी हे आधी एक लहानसं गाव होतं, पण त्यांच्या स्पर्शाने त्याला अपार महत्त्व प्राप्त झालं आणि ते एक तीर्थक्षेत्र बनलं. तितक्याच धन्य आहेत शिर्डीतील स्त्रिया. त्यांची साईवरील अखंड आणि एकनिष्ठ श्रद्धा दाखवण्याजोगी होती. त्या स्नान करताना, धान्य दळताना किंवा इतर घरकाम करतानाही बाबांचं कीर्तन गात असत. धन्य आहे त्यांचं प्रेम. त्यांच्या त्या गोड गाण्यांनी गाणाऱ्यांचं आणि ऐकणाऱ्यांचं मन दोघांचंही शांत व प्रसन्न होत असे. बाबांचा अर्थस्पष्टीकरण गीतेवरील. कोणीही असं मानत नव्हतं की बाबांना संस्कृत येतं. एके दिवशी मात्र बाबांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केलं, जेव्हा त्यांनी गीतेतील एका श्लोकाचा अतिशय सुंदर अर्थ नानासाहेब चांदोरकर यांना सांगितला. या घटनेविषयी एक थोडक्यात अहवाल श्री B.V. देव निवृत्त मामलतदार यांनी लिहून मराठीत श्री साईलीला मासिकात प्रसिद्ध केला. त्याच घटनेचा संक्षिप्त उल्लेख साईबाबाज चार्टर्स अँड सेईंग्स आणि द वंडरस सेंट साईबाबा या दोन्ही पुस्तकातही लेखक B.V. नरसिंहस्वामी आढळतो. श्री B.V. देव यांनी या घटनेचा इंग्रजी वर्णनही 27 सप्टेंबर 1936 रोजीच्या आपल्या निवेदनात लिहिलं आहे. कारण देवांना ही माहिती स्वतः नानासाहेब चांदोरकरांकडून प्रत्यक्ष मिळाली होती. त्यांचं वर्णनच येथे दिलं आहे. नानासाहेब चांदोरकर हे वेदांताचे अतिशय अभ्यासू विद्यार्थी होते. त्यांनी भगवद्गीता आणि तिच्या भाषांचा सखोल अभ्यास केला होता आणि त्या विषयातील आपल्या ज्ञानाचा त्यांना अभिमान होता. त्यांना वाटत असे की बाबांना या गोष्टींचं म्हणजे गीतेचं तात्विक ज्ञान आणि संस्कृत भाषेचं काही आकलन नाही. पण एका दिवशी बाबांनी त्यांच्या या समजुतीचा फुगा फोडला. त्या काळात शिर्डीत अजूनही गर्दी नव्हती. काही निवडक भक्तच मशिदीत बाबांशी वैयक्तिक संवाद साधत असत. अशाच एका दिवशी नानासाहेब बाबांजवळ बसले होते. त्यांच्या पायांना मालिश करत होते आणि स्वतःशी काहीतरी पुटपुटत होते. बाबांनी म्हटलं, नाना, काय बडबडतोय स्वतःशी? नाना म्हणाले, मी संस्कृतमधला एक श्लोक म्हणतोय. बाबा, कसला श्लोक? नाना म्हणाले, भगवद्गीतेतला आहे. बाबा म्हणाले, मोठ्याने म्हणून दाखव. मग नानासाहेबांनी गीतेतील 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक, अध्याय 4 श्लोक 34 मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्त्वदर्शिनः. बाबा, नाना, तुला या श्लोकाचा अर्थ कळतो का? नाना म्हणाले, हो कळतो. बाबा, जर कळतो तर मला त्याचा अर्थ सांग. नाना, या श्लोकाचा अर्थ असा आहे, साष्टांग नमस्कार करून गुरूंकडे विनम्रतेने प्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून तू ज्ञान काय आहे ते जाणून घे. मग जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना सत्य वस्तू ब्रह्म यांचं ज्ञान झालं आहे. ते तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. बाबा, नाना, मला असं एकंदर सारांश नको. प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचा व्याकरणातील अर्थ आणि उपयोग सांग. मग बाबांनी नानासाहेबांना त्या श्लोकातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, प्रयोग आणि व्याकरीकरण दृष्ट्या समजावून सांगायला लावला. बाबा, नाना, फक्त साष्टांग नमस्कार करणं पुरेसं आहे का? नाना, मला प्रणिपात या शब्दाचा साष्टांग नमस्कार हाच अर्थ माहीत आहे. त्याशिवाय दुसरा अर्थ मला ठाऊक नाही. बाबा,
बरं, मग परिप्रश्न म्हणजे काय? नाना, प्रश्न विचारणे. बाबा, जर परिप्रश्न आणि प्रश्न यांचा अर्थ एकच आहे, तर मग व्यासांनी परी हा उपसर्ग का लावला? व्यास मूर्ख होते का? नाना, मला परिप्रश्न या शब्दाचा दुसरा अर्थ माहीत नाही. बाबा, बरं मग सेवा म्हणजे कोणती सेवा म्हणायची? नाना, सेवा म्हणजे आपण नेहमी जी करतो तीच सेवा. बाबा, फक्त जशी सेवा करणं तशी सेवा करणं पुरेसं आहे का? नाना, सेवा या शब्दाचा यापेक्षा वेगळा अर्थ मला माहीत नाही. बाबा, ठीक आहे. पुढच्या ओळीत उपदेक्षन्ति ते ज्ञानम असं म्हटलं आहे. इथे ज्ञानम या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरता येईल का? नाना, हो. बाबा, कोणता शब्द? नाना, अज्ञानम. बाबा, जर ज्ञानमऐवजी अज्ञानम ठेवला तर त्या श्लोकाचा काही अर्थ लागू शकतो का? नाना, नाही, व्याकरणाच्या नियमानुसार तसा अर्थ होत नाही. बाबा, व्याकरणाचं काही हरकत नाही, पण जर अज्ञान हा शब्द लावल्याने श्लोकाचा अर्थ अधिक खोल अर्थ उमगतो, तर त्यात काही गैर आहे का? नाना, मला कळत नाही, अज्ञान लावून त्या ओळीचा अर्थ कसा घ्यायचा? बाबा, कृष्णाने अर्जुनाला असं का सांगितलं की ज्ञानांना किंवा तत्वदर्शींना जाऊन नमस्कार कर, त्यांची सेवा कर? स्वतः कृष्णच तर तत्वदर्शी आणि ज्ञानी होता ना? नाना, हो, तो नक्कीच ज्ञानी होता, पण त्याने अर्जुनाला इतर ज्ञानी लोकांकडे का पाठवलं हे मला समजत नाही. बाबा, हे अजूनही तुला समजलं नाही का? नानासाहेब गप्पच बसले. त्यांच्या विद्वत्तेचा अभिमान पूर्णपणे खचला. त्यांना लाज वाटली आणि ते नम्र झाले. मग बाबा शांतपणे त्या श्लोकाचा खरा अर्थ समजवू लागले. फक्त साष्टांग नमस्कार करणं पुरेसं नाही. आपल्याला पूर्ण शरणागती, सर्वस्व शरणागती घ्यावी लागते. म्हणजे शरीर, मन, अहंकार आणि आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी अर्पण करावं लागतं. फक्त प्रश्न विचारणं पुरेसं नाही. तो प्रश्न चुकीच्या हेतूने विचारू नये. गुरुच्या उत्तरात दोष सोडण्यासाठी किंवा केवळ कुतूहल म्हणून प्रश्न विचारू नयेत. तो प्रश्न गंभीर भावनेतून मोक्षप्राप्ती किंवा आत्मोन्नतीच्या उद्देशानेच विचारला पाहिजे. सेवा म्हणजे फक्त काही काम करून देणं नव्हे. मी करायचं ठरवलं तरच करतो असा भाव ठेवून केलेली सेवा अपुरी आहे. खरी सेवा म्हणजे आपलं शरीर हे आपलं नाही, ते गुरूंचं आहे आणि ते फक्त त्यांची सेवा करण्यासाठी अस्तित्वात आहे, अशी भावना ठेवून केलेली सेवा. बाबा, जर हे तिन्ही पूर्ण शरणागती, योग्य प्रश्न आणि खरी सेवा केलं तर सद्गुरू तुझ्या खऱ्या ज्ञानाचं दर्शन घडवतील. नानासाहेबांना अजूनही कळेना, गुरु अज्ञान शिकवतो म्हणजे नेमकं काय? मग बाबा म्हणाले, ज्ञानोपदेश म्हणजे काय असतो माहीत आहे का? ज्ञान देणं म्हणजे अज्ञान नष्ट करणं, हेच खरं ज्ञान होय. जसे ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, ज्ञानात अज्ञानाच्या नाशाखेरीज दुसरं काही आहे का? अंधार नाहीसा झाला की प्रकाश दिसतो. अंधार घालवणं म्हणजेच प्रकाश आणणं. त्याचप्रमाणे द्वैत नष्ट करणं म्हणजेच अद्वैत प्राप्त करणं. जेव्हा आपण द्वैत नष्ट करायचं म्हणतो तेव्हाच अद्वैत स्थितीचा अनुभव घ्यायचा असतो. आपल्यामध्ये जो मी आणि तू असा भेदभाव आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला की आपण अद्वैत स्थितीत पोचतो. हेच ज्ञानप्राप्तीचं खरं स्वरूप आहे. शिष्य आणि सद्गुरू हे प्रत्यक्षात दोघेही ज्ञानस्वरूप आहेत. फरक फक्त दृष्टिकोन, अनुभूती आणि दैवी प्रकटीकरणात आहे. सद्गुरू हे निर्गुण सच्चिदानंद स्वरूप आहेत. ते मानव रूप धारण करून लोककल्याणासाठी पृथ्वीवर येतात, पण या देहरूप धारणेमुळे त्यांच्या निर्गुण स्वरूपात किंचितही फरक पडत नाही. त्यांचा अस्तित्वभाव, दैवी शक्ती आणि ज्ञान हे सर्व कायम पूर्ण असतं. शिष्य देखील प्रत्यक्षात त्याच स्वरूपाचा असतो, पण त्याचं आत्मस्वरूप अनेक जन्मांच्या संस्कारांनी झाकलेलं असतं. त्याला विसर पडतो की तो स्वतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. याचा उल्लेख भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 15 मध्येही आहे. या ज्ञानामुळे तो असं मानू लागतो, मी जीव आहे, मी दुर्बळ आहे, क्षुद्र आणि गरीब आहे. सद्गुरूचे कार्य म्हणजे या अज्ञानाच्या मुळावर घाव घालणे, त्याचे अंकुर उपटून टाकणे आणि शिष्याला त्याच्या स्वतःच्या चैतन्य रूपाची
चैतन्य स्वरूपाची जाणीव करून देणे हेच उपदेश किंवा ज्ञानदान होय. अनादिकालापासून शिष्यावर एक मोहिनी पडलेली असते. तो स्वतःला जीव म्हणजे एक लहान, दुर्बळ आणि दीन प्राणी समजत असतो. या चुकीच्या समजुतीतून त्याची असंख्य जन्मांची गाठ पडलेली असते. सद्गुरू त्याला शेकडो जन्मांपासून एकच उपदेश देत असतो, तू जीव नाहीच, तू परमेश्वर आहेस, सर्वशक्तिमान, संपन्न आणि पूर्ण. हळूहळू शिष्याला त्याचा थोडाफार अनुभव येतो की तो प्रत्यक्षात देवच आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप शिष्यावर जो अविरत भ्रम आहे की मी हे शरीर आहे, मी जीव आहे आणि ईश्वर परमात्मा व जग माझ्यापासून वेगळे आहेत, हा भ्रम असंख्य जन्मांपासून त्याच्याशी घट्ट जोडलेला आहे. या चुकीच्या विश्वासावर आधारित कर्मामुळेच त्याला कधी सुख, कधी दुःख, तर कधी दोन्हीचं मिश्रण भोगावं लागतं. हा भ्रम, ही चूक, हे मूळ अज्ञान दूर करण्यासाठी त्याने स्वतःमध्ये एक शोध सुरू करावा लागतो. हे अज्ञान निर्माणच कसं झालं, ते नेमकं कुठं आहे? शिष्याला हा शोध घ्यायला प्रवृत्त करणे, त्याला या अज्ञानाच्या मुळाशी नेऊन ठेवणे हेच सद्गुरूचं उपदेश होय. यानंतर बाबांनी अज्ञानाची विविध उदाहरणं सांगितली. अज्ञानाची उदाहरणे: मी जीव आहे म्हणजे मी एक लहान दुर्बळ प्राणी आहे ही चुकीची समजूत. हे शरीरच आत्मा आहे म्हणजे मी हे शरीरच आहे असा भ्रम. देव, जग आणि जीव हे वेगळे आहेत हा भेदभावाचा चुकीचा विचार. मी देव नाही म्हणजे माझ्यात परमात्मा नाही ही नकारात्मक समज. शरीर आणि आत्मा एक नाहीत हे न समजणे म्हणजेच देहच आत्मा आहे असा अज्ञान भाव. देव, जग आणि जीव हे एकच आहे हे न ओळखणे म्हणजे सर्वत्र एकच चैतन्य आहे हे न समजणे. जोपर्यंत या अज्ञानरूपी चुकीच्या समजुती उघड होत नाही तोपर्यंत शिष्याला हे कधीच कळत नाही की देव, जीव, जग आणि शरीर यांचं खरं स्वरूप काय आहे आणि हे परस्परांशी कसे निगडीत आहे. शिष्याला हे समजावून सांगणे आणि त्यांचं अज्ञान नष्ट करणे हेच ज्ञान किंवा अज्ञानाचा उपदेश होय. जीव स्वतः ज्ञानमूर्ती असताना त्याला ज्ञान देण्याची गरज काय? उपदेश म्हणजे फक्त त्याच्या चुकीच्या समजुती दाखवून देणे आणि त्या अज्ञानाचा नाश करणे एवढंच. मग बाबा म्हणाले, प्रणिपात म्हणजे पूर्ण शरणागती. ही शरणागती फक्त शब्दांनीच नव्हे तर शरीर, मन आणि संपत्ती या तिन्हीच्या संपूर्ण समर्पणाने असली पाहिजे. कृष्णाने अर्जुनाला इतर ज्ञानी लोकांकडे का पाठवलं? सद्भक्ताला सर्व काही वासुदेवच वाटतं. गीता अध्याय 7 श्लोक 19. म्हणजे कोणताही गुरु त्याच्यासाठी श्रीकृष्णच असतो. तसंच गुरु आपल्या शिष्याला वासुदेव मानतो आणि श्रीकृष्ण दोघांनाही गुरु आणि शिष्य आपला प्राण आणि आत्मा मानतो. गीता 7:18 ज्ञानेश्वरांच्या भाष्यानुसार. श्रीकृष्णाला ठाऊक होतं की असे अनेक भक्त आणि गुरु आहेत, म्हणूनच त्याने अर्जुनाला त्यांच्याजवळ पाठवलं जेणेकरून त्यांचा गौरव वाढावा आणि त्यांच्या महिम्याची सर्वांना जाणीव व्हावी. समाधी मंदिराचे बांधकाम. बाबा कधीही आपल्याला हवं ते काम थाटामाटात करत नसत. उलट ते अत्यंत कौशल्याने परिस्थिती अशी घडवत की हळूहळू परंतु निश्चितपणे परिणाम साध्य होत आणि लोक त्या चमत्कारिक योगायोगाने थक्क होत. समाधी मंदिराच्या बांधकामाची कथा यांचं उत्तम उदाहरण आहे. नागपूरचे सुप्रसिद्ध कोट्याधीश श्रीमंत बापूसाहेब भुटी आपल्या कुटुंबासह शिर्डीत राहत होते. एकदा त्यांच्या मनात विचार आला की शिर्डीत माझं स्वतःचं एक घर असावं. थोड्याच दिवसांनी ते दीक्षित वाड्यात झोपले असताना त्यांना एक अद्भुत स्वप्न पडलं. त्या स्वप्नात साईबाबा प्रकट झाले आणि म्हणाले, तू स्वतः एक वाडा बांध आणि त्याच्यासोबत एक मंदिरही उभार. त्या रात्री श्यामासुद्धा तिथे झोपला होता आणि त्यालाही अगदी तसंच स्वप्न पडलं. सकाळी बापूसाहेब उठले तेव्हा त्यांनी पाहिलं श्यामा रडत होता. ते आश्चर्याने विचारतात, श्यामा, का रे रडतोस? श्यामा उत्तरला, माझ्या स्वप्नात बाबा आले आणि त्यांनी स्पष्टपणे आज्ञा दिली, वाडा बांध आणि त्यासोबत मंदिरही उभार. मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करीन. हे गोड आणि प्रेमळ शब्द ऐकून माझ्या भावना अनावर झाल्या. माझा घसा दाटला, डोळ्यातून अश्रू ओघळले आणि मी रडू लागलो. हे ऐकून बापूसाहेबांना मोठं आश्चर्य वाटलं, कारण दोघांनाही अगदी एकसारखं स्वप्न पडलं होतं. बापूसाहेब श्रीमंत आणि समर्थ असल्याने त्यांनी लगेचच ठरवलं की मीच हा वाडा बांधणार. त्यांनी माधवराव श्यामा यांच्या मदतीने वाड्याचा
आराखडा तयार केला. काकासाहेब दीक्षित यांनीही त्या योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर बांधकामास सुरुवात झाली. श्यामाच्या देखरेखीखाली तळघर आणि विहीर पूर्ण करण्यात आली. बाबा जेव्हा लेंडीला जात किंवा परत येत असत तेव्हा ते बांधकाम पाहत आणि काही सुधारणा व बदल सुचवत असत. पुढील बांधकामाची जबाबदारी बापूसाहेब जोग यांच्याकडे सोपवण्यात आली. जसे जसे इमारतीचे स्वरूप तयार होऊ लागलं तसं बापूसाहेब बुटी त्यांच्या मनात एक नवीन विचार आला. वाड्यात एक मोकळं देवघर मंचासारखंच कक्ष असावं आणि त्या कक्षाच्या मध्यभागी बासरीधर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बसवावी. त्यांनी श्यामा याला सांगितलं, हे बाबांना विचारून त्यांची परवानगी घे. थोड्याच वेळात बाबा वाड्याजवळून जात असताना श्यामाने तो विषय बाबांसमोर मांडला. तेव्हा बाबांनी आनंदाने संमती दिली आणि म्हणाले, मंदिर पूर्ण झाल्यावर मी तिथेच राहायला येईन. वाड्याकडे प्रेमाने पाहत त्यांनी पुढे जोडले, वाडा पूर्ण झाल्यावर आपण स्वतःच तिथे राहू, फिरू, खेळू, एकामेकांना मिठी मारू आणि फार आनंदात राहू. तेव्हा श्यामाने विचारले, बाबा, या मध्यवर्ती कक्षाच्या पाया घालण्यासाठी हा मुहूर्त शुभ आहे का? बाबांनी त्या प्रश्नाचे उत्तर होय असे दिले. त्यानंतर श्यामाने नारळ फोडून पाया घालण्याचे काम सुरू केले. कालांतराने बांधकाम पूर्ण झाले आणि श्रीकृष्णाची मोठी मूर्ती रंगवण्याचाही आदेश दिला गेला. पण ती मूर्ती तयार होण्याआधीच एक नवीन आणि गंभीर घटना घडली. बाबा आजारी पडले आणि त्यांच्या शरीर त्यागाचा क्षण जवळ आला. बापूसाहेब अत्यंत दुःखी झाले. त्यांच्या मनात विचार आला की जर बाबा या जगातून गेले तर त्यांच्या वाड्याला बाबांच्या पवित्र चरणस्पर्शाचा लाभ मिळणार नाही आणि इतका खर्च सुमारे 1,00,000 रुपये व्यर्थ जाईल. पण बाबांनी शरीर त्याग करण्यापूर्वीच उच्चारलेले शब्द, मला वाड्यात ठेव, हे ऐकून सर्वांनाच सांत्वना मिळाली. त्या आज्ञानुसार बाबांचे पवित्र शरीर श्रीकृष्णासाठी बांधलेल्या त्या मध्यवर्ती देवकक्षातच ठेवण्यात आले आणि त्या वाड्याचेच रूपांतर साईबाबांच्या समाधी मंदिरात झाले. अशा रीतीने बाबा स्वतःच श्रीकृष्ण झाले आणि त्यांचे अद्भुत जीवन खरोखर अथांग आणि अगम्य आहे. धन्य आणि भाग्यवान आहेत बापूसाहेब बुटी, ज्यांच्या वाड्यात साईबाबांचे पवित्र आणि निर्मळ शरीर विराजमान आहे. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम साईराम. जय मोहनजी. हा अध्याय इथेच संपत आहे. नमस्कार.